नाझरीन, कोकणी न्यूजवर आपल्या सगळ्याचा तहेदिल इस्तकबाल है आणि आज आपल्या सोबत आहात निहायती पुरखलूस आणि कौम व मिल्लतचं खिदमतगार मौलाना वजुद्दीन साहब. आणि मौलाना वजुद्दीन साहब आपल्या खेड म्युनिसिपालिटीचा इलेक्शन लढवतात, वार्ड क्रमांक 4 आणि तर कॅन्डिडेट आहात राष्ट्रवादी अजित पवार गटशी. आज तर आपल्याशी रूबरू आहात. मौलाना, कोकणी न्यूजवर आपल्याचा तहेदिलशी इस्तकबाल आहे. आणि काय बोलाल तुम्ही, आज इलेक्शन फाईट करता हो खेड म्युनिसिपालिटीचा? अस्सलाम वालेकुम, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल करीम. असल में बघल्या गेलं होतं इलेक्शन राजकारण हे काय आपला खास हे होता नाही, पण सोशल काम करायचा ही इच्छा माझी पहिलेशीच आहे आणि मी जात पण होतो. म्हणजे इवन मी गल्फला असताना पण अल्हम्दुलिल्लाह सोशल वर्क करत होतो. ही माझा एक दिली ख्वाहिश आणि दिली एक शौक आहे. अल्लाह तबारक तआलाने एक संधी दिला आणि एक मोको दिला की राजकारणाच्या एतिबारशी एक समाजसेवाचं काम करायचा मोको मिळलो. आज मी बरीच वर्ष खेळला आहे, बघताय रोडाची हालत आणि ही सगळी हालत जी आहे एक खेड सिटी बघून एक जी त्यांची हालत बघताय. का की मी लहानपासून आता राहत आहे, बचपनशी आता पडलेलो आहे, लेकिन दिनमधीन हालत जी खराबच होत चालली. एक संधी मिळली, इच्छा बनली की चला आपण हिनात पण जाऊन या एक समाजसेवा करू. आपल्या समाजसेवा फक्त करियाच्या दृष्टीने, राजकारण करण्याच्या दृष्टीने नाही, फक्त एक समाजसेवा करियाच्या दृष्टीने मी हिनात उतरलेलो आहे. आणि मी चाहत आहे की सगळा जी पण माझ्या वार्डात होईल ते एक इमानदारीच्या सोबत. लोकांचे प्रश्न असतात, मी बघता आपल्या घरात बायका असतात, त्यांचे काही प्रॉब्लेम असतात, कारण की आपलं अक्सर लोक बाहेर असतात आणि त्यांचे मोठी प्रॉब्लेम्स असतात. त्यांची कोण काम करायला, पाणी नाही आलं तर बिचारी इकडं तिकडं फिरत असतात, किंवा लाईट नसली तर इकडं रस्त्यासाठी, पावसात तर ड्रेनचं किंवा बिल्डिंगच्या आत पाणी घुसतं, सगळे परेशानी तो झेलत असतात. हे सगळं बघून एक साधारण सामान्य माणसाने, म्हणजे मिडल क्लासच्या माणसाला हे सगळं करायला खूप मुश्किल होतं. आणि हे सगळे आम्ही पण झेललेलो आहोत. तर माझी इच्छा आहे आपण पण तिला जाऊन, कारण की जो सामान्य माणसाचा जो प्रश्न असतं आणि त्यांची जी तकलीफ आहे तो सामान्य माणूसच जाऊ शकतो. मोठे लोक त्यांचे अहसास नाही होत. एखाद्या अत्याच्या हालचाल रोडावर एक BMW जाणाऱ्या माणसाला आणि एक बाईक जाणं किती फरक पडतो हे समजत असतं तुला. तो सगळं प्रश्न त्यांचा एक अहसास होतो आणि त्या माध्यमातून फक्त एक भलाईचं काम करायचं, एक सोशल वर्क करायचं, ह्या दृष्टीने फक्त मी इलेक्शन लढत आहे. आणि तुमच्यासाठी तुमच्या लोकांशी एक ही दरख्वास्त करताय की एक सामान्य माणसाला तुम्ही एकदा मोको दिल्यावर इन्शाअल्लाह मी इमानदारीच्या सोबत आपल्या वार्डाचा काय मी खेळसाठी पण त्याचं पण कधी काम असेल त्यांच्यासाठी पण मी माझ्या तोडणे जितका पण होऊ शकते जिल्हा करियाची या त्यांना मनोयाची लोकांच्या बाट ठेवायची मी पुरी कोशिश करीन अशी उमेद आहे माझी. मौलाना, रस्त्याचा प्रॉब्लेम, पाण्याचा प्रॉब्लेम एक हे आम प्रॉब्लेम आहात. पण जसं की आता आपण बघता की गावच्या गाव खाली होऊन खेडला बसला आहात आणि नुसता डाग बंगला नाही, खेडच्या अतराफला आपली सगळी गावाची लोक बसली आहात. आयुष्यातला बघा एक कम्युनिटी हॉलची आपल्या समाजाला मोप गरज आहे. प्रत्येक समाजाचे कम्युनिटी हॉल आहात. तर ह्या बाबतीत तुमचं काय एकदम असेल? बघा, यांच्या पहिले पण जे आमदार होतं त्यांच्याजवळ मी हे प्रस्ताव ठेवलो होतो आणि त्यांनी त्यांना कबूल पण केली होती. पण काही वजूहात झाली की ती अजून कम्युनिटी हॉल बनला नाही आणि त्यांचं काही नियोजन दिलं नाही. इन्शाअल्लाह डबल त्यांच्यासाठी आम्ही कोशिश असेल आपल्या वरिष्ठशी बात करू आणि ज्या लोकांशी मिळायचं त्यासाठी मिळू. मला त्यांची राजकारण आम्ही सांगतो ना, राजकारणासाठी हिनात नाही उतरलेलो आहे. मला क्लिअर करत जनतेच्या सेवासाठी ही माझं काम असेल. त्यांच्यासाठी मला कुणालाही मिळायला लागला तर मला माझ्या दिलात कुणासाठी काही हे नाही, फक्त जनतेसाठी मला काम करण्यासाठी मला कुणालाही मिळायला लागला त्यांच्यासाठी मी त्याच्याजवळ जाऊन मिळीन आणि त्यांचा प्रस्ताव डबल ठेवीन असं माझी उमेद आहे. आणि जो तरीको त्या टायमात माझ्यासोबत झालेलो आहे, काही चीजो तिला सामने आले होते, मला समजत दिले की ह्या तरीक्याने करायला होतं, तो तरीको अख्तियार करून तत्वर पोहोचायची मी पुरी कोशिश करेन इन्शाअल्लाह. अशी मी तुम्हाला आश्वासन देत आहे. त्यांची तयारी मी करू शकताय. मौलाना, आणखी एक बात आहे की तुम्ही एक आम रहिवासी खेडचा आहो. रस्ते पाणी हे प्रॉब्लेम आहात आणि लोकांचं एक उमेद आहात, पण तुमचा पर्सनल विजन काय आहे आणि आपला खेड कैसा असो, चाहे ते सीएचच्या एतिबारशी असो, रस्त्याच्या एतिबारशी असो, गार्डनच्या एतिबारशी असो, हेल्थच्या एतिबारशी असो, तर तुमचा एक पर्सनल विजन काय आहे, तुमचं काय मनसूबा आहात?
मला असं वाटतं खेळसाठी आता आपलं बघा बघा सुट्टीला पण येतात पोरं बाहेरशी येतात. खरं मानेत आपल्या हातं खेळला खंयचं बेस्ट गार्डन नाही. स्टार्टला काही बल्ल गार्डन पण तिची खरं माझं टेक केअर नाही केली गेली मगून ती खराब झालेल्या आहेत. तीनवर मला काम करायचं आहे. आपल्या पोराला खरोखरच एक ग्राउंड नाही. पोराकडे आता माझ्या घरासमोर बघा हाही जागा तर रोडवर पोरा करतात. तिने काय होते केव्हा का लोकांचे काचो तुटतात, कुणाला बॉल लागते. तर मला एक जागा जी म्युन्सिपाल्टीने सोडला नाही तिला एक ग्राउंड दिला पाहिजे. एक पोरांना खेळायला एक नसताना जागा क्योंकि आज ऐसा आहे पोरा जास्ती मोबाईलला बिझी आहात आणि ते पोरा खेळायला चाहतात पण त्यांची ग्राउंड नाही. तर त्यांच्यासाठी ग्राउंड निर्माण करून देणं त्या सगळे कारण की आजच्या दौडला खेळ ही खूप जरुरी आहे. कारण की त्यांची जिस्मानी वर्जिश ह्या मोबाईलला लागून त्यांच्या जैनी सत्ता जी आहे खलास होते. त्यांच्यासाठी वर्जिश एक जरियो आहे. त्यांच्यासाठी ग्राउंड एक जरुरी आहे. त्यांच्यासाठी पण इन्शाअल्लाह जर अल्लाह तबारक व तआला मला जीत देणार तर त्यांचा पण निवडणुकीसाठी मी त्याचा प्रस्ताव ठेवायची पुरी कोशिश करीन. आणि आपल्या वार्डात नाही मी तर बोलतो एक खेळ एक ग्रीन सिटी बनली पाहिजे. आणि मी माझा जर खास ओपिनियन बघणार आज पण मी सांगते डबल मी बोलणे की मी राजकारणासाठी मी ह्या राहिल्याची कोशिश नाही करत. फक्त जर एक बोलायची माणसाला हिंमत येईल आणि तो प्रस्ताव खाली ठेवू शकते आपली बात तत्वर पोहोचवू शकते. आणि जितकी पण निवडून येतील ना त्यांचा मी तेव्हा पण सांगेन की सगळ्यांनी एकजूट होऊन आपल्या खेळ कैसा डेव्हलप होईल, आपला खेळ कसा ग्रीन सिटी बनल यांची आपण कोशिश करायची. हीच माझा खास मनाची माझी खास इच्छा आहे आणि त्यांच्यासाठी मी त्यांच्या येण्यात आलेलो आहे. आम्ही आमच्या तरफशी आणि कोकणी न्यूजच्या सगळ्या व्ह्युअरच्या तरफशी तुम्हाला शुभेच्छा पेश करता. आणि कोकणी न्यूजशी तुम्ही टाइम काढून बात केल्याबद्दल मोप मोप शुक्रिया. जजाकल्ला खैर वासन जजा. नाजरीन ह्यो होतं आपलं मौलाना वजुद्दीन परकार साहेब. बघत राहा आपलो ह्यो कोकणी न्यूज चॅनल. अल्लाह हाफिज.